नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता या क्षणाची अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते, ती आपण बघूयात. अवनी वाघीणीला गोळ्या घालताना शिकारी असगर अली खान यानं 3 कायद्यांचं उल्लंघन केलं असल्याचे ताशेरे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणानं आपल्या रिपोर्टमध्ये ओढले. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अवनी वाघिणीच्या हत्येप्रकरणी. तर प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी या रिपोर्ट संदर्भात आपल्याला अधिक तपशील देत आहेत. प्रवीण, काय नेमकं या रिपोर्टमध्ये राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणानं म्हटलंय? स्वाती, रिपोर्ट जो आहे तो आपल्या हाती आहे. एनटीसीएचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती आहे आणि या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की 3 महत्वाचे लॉज जे कायदे जे आहेत त्या कायद्यांचं उल्लंघन झालेलं आहे. यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे इंडियन आर्म्स ऍक्ट जो आहे तो 1950 त्याचं व्हायलेशन झालं आहे आणि याच्यात सेक्शन 3(1)चं व्हायलेशन झालंय. त्यासोबत वेटरनरी काउन्सिल ऍक्ट जो आहे त्याचं सुद्धा व्हायलेशन झालंय आणि इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट त्याचं सुद्धा व्हायलेशन झालंय. इथपर्यंतच हे संपूर्ण प्रकरण थांबलं नाही, तर एनटीसीएनं गाईडलाईन्स ज्या दिल्या आहे की एखाद्या ठिकाणी जर परमिशन मिळाली असेल, नरभक्षक वाघ असेल किंवा वाघीण असेल त्यांना मारण्यासाठी जे या ठिकाणी गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या गाईडलाईनचं सुद्धा एनटीसीएचं पूर्णपणे उल्लंघन झालंय. त्यामुळे 3 कायद्यांचं बेसिक या ठिकाणी व्हायलेशन आहे. आणि जे लोक या गाडीमध्ये होते, असगर अली खान ज्यांनी गोळी झाडली होती अवनीवरती, तो असेल, ड्रायव्हर असेल, गार्ड असेल, या सगळ्यांचे बयान घेण्यात आले. आणि या संपूर्ण प्रकरणामधला हा जो अहवाल आहे हा एनटीसीएनं हा रिपोर्ट राज्याचे मुख्य सचिव जैन त्यांच्याकडे सादर केलेला आहे. पीसीसीएफ जे त्यांच्याकडे सुद्धा सादर केलेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये वादग्रस्त शिकाऱ्याला ज्यांनी बोलवलं, सुधीर मुनगंटीवार या संदर्भात बोलणार का, वनमंत्री बोलणार का, आणि वादग्रस्त शिकाऱ्यानं संपूर्ण हे प्रकरण या ठिकाणचे व्हायलेशन केले, कायद्याचं व्हायलेशन केलं, त्यामुळे या शिकाऱ्यावर कारवाई होणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला होता. नक्कीच. मग आता पुढची नेमकी कारवाई काय असणार आहे प्रवीण, या संदर्भात देखील आपल्याशी चर्चा करणार आहोत. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अवनी वाघिणीला गोळ्या घालताना शिकारी असगर अली खान यानं 3 कायद्यांचं उल्लंघन केलं असल्याचे ताशेरे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणानं आपल्या रिपोर्टमध्ये ओढले.